मंचावरील आता कोणाचं नावच घेत नाही आता, कारण आपण थेट बोललोच, उशीर झालेला आहे आपल्याला सगळं. नंबर एक. तर दुसरं म्हणजे मी सध्या नॉर्थ ईस्ट बद्दलच का बोलतोय, कारण मणिपूर, त्याच्या आधीच मी पुस्तक लिहिलेलं होतं. एक दोन पुस्तक सांगतो माझे मी, की महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्या बंदी येण्यापूर्वीच माझं पुस्तक लिहून झालं. अन्न अपूर्ण ब्रह्म, ते बरं झालं. नंतर लोक म्हणत की प्रचार म्हणून लिहिलंय. तसंच आत्ता मणिपूरवरचे सुरू आहे, त्याच्यावरच पुस्तक लिहिलं मी, नागालँड बद्दल, मणिपूर बद्दलचं, नागालँड बद्दलचं. आता मणिपूरचं पुस्तक माझं येतंय लवकरच, म्हणजे लिहून झालंय. लोक वाङ्मय कदाचित प्रकाशित करील, त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून. आणि दुसरं, नॉर्थ ईस्ट बद्दलची अनेक पुस्तकं जी आहेत ती पॉलिटिकल खूप आहेत, राजकीय पुस्तकं खूप आहेत, सामाजिक अंगाने नाही आहेत. म्हणून मला मणिपूर, नागालँड लिहित असताना मला सोशो इकॉनॉमिक या अंगाने मी पुस्तक लिहिलेलं आहे नागालँड बद्दलचं. आत्ताचे मला का असं वाटतं की नुसतं मणिपूरवर बोलता येत नाहीये, तर आपल्याला एकूणच नॉर्थ ईस्ट बद्दलच मांडणी करावी लागते, तेव्हा मणिपूर कळेल. त्याचं कारण असं आहे की आत्ता जे काही अपप्रचारक लिहित आहेत किंवा मेसेज फॉरवर्ड करतायत मागच्या 8 महिन्यापासून वगैरे, मी त्यांना अपप्रचारक म्हणतो. त्याचं कारण असं आहे की त्यांना नेमकं भारतीय नकाशा कळतो की नाही मला माहित नाही. भारत माझा नकाशा तो असेल, तो वेगळा असेल तो. कारण ज्याला आपल्याकडे इंग्रजीमध्ये सिलिगडी कॉरिडॉर म्हटलेलं आहे, ज्याला चिकन नेक म्हणतात सर्वसाधारण लोक. चिकन नेक म्हणजे भारताच्या नकाशाला जोडणारा, ईशान्य भागाला जोडणारा एक असे चिंचोळा पट्टा आहे, जसे 24 किलोमीटर रुंदीचा आणि 7 किलोमीटर लांबीचा, यापेक्षा मोठा नाही येतो. वरून भूटान आहे, नेपाळ आहे, खालून बांगलादेश आहे. आधी नीट मी काय म्हणतो बघा, नकाशा आधी वाचन करा भारताचं काय आहे. मग तुम्हाला एकदा तो चिकन नेक कळली आणि चिकन नेक जर तोडली गेली तर काय होईल लक्षात घ्या. आणि आता विमान आली आहेत, पण पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा नॉर्थ ईस्ट जायचं असेल ईशान्य भारतामध्ये, तर ते चिकन नेक शिवाय दुसरा पर्याय नव्हता. तिकडून जातो आणि गुवाहाटी हे शहर, आसाम, हा सगळा आसामचा भाग होता ना, पहिले सगळे स्टेट्स होते ते. त्याच्यामध्ये तुम्ही सिक्कीम धरू नका, सिक्कीम 1900 नंतर आलेलं आहे ते. सिक्कीम ह्याचा भाग नव्हता आपला ह्याचा. मी का सांगतो सगळं हे, की पोचता तेव्हा तुम्ही तुमचा मेंदू कोरा ठेवून जा आणि मग त्या लोकांशी बोला, म्हणजे तुम्हाला ईशान्य भारत काय आहे ते कळेल. माझ्या सगळ्यांना एक विनंती आहे हात जोडून, की जिथं जिथं तुम्हाला मंगोलाईट वंशाचे किंवा चेहऱ्याचे लोक दिसतील, आधी त्यांनाही विचारायला भेटलं की बाबा रे, तू कुठल्या प्रांताचा आहेस. तुम्ही त्याला नेपाळी कधीही म्हणू नका, त्या लोकांना प्रचंड राग येतो, कारण ते नेपाळी नाहीयेत. सगळ्यांना माझी विनंती आहे, मग सगळ्यांना भेटत विचारा की बाबा रे, तू कुठल्या प्रांतातून आलेला आहेस, असं विचारा, त्याला बरं वाटतं ते. दुसरी गोष्ट अशी आहे की मग तिकडं किती ट्राईब्स आहेत नॉर्थ ईस्ट मध्ये. मी इथं का उभा आहे सांगतो तुम्हाला. आधी मी कबूल करतो की मी गैरसमज आणि शंका काढण्यासाठी उभा आहे. मी फक्त 30 मिनिटं बोलेन. मग मला बोलायला आवडेल, खूप चर्चा करायला आवडेल, कारण आपल्याकडच्या माध्यमांनी ज्या वेळी नॉर्थ ईस्ट मध्ये कधी वाईट झाले त्यावेळी सुद्धा बातम्या लावलेल्या आहेत. इतर तिकडच्या सकारात्मक बातम्या लोक सांगितलेल्याच नाहीयेत. मग ते कुत्रे खातात, ते काही खातात वगैरे वगैरे, याच्या पलीकडे आपण जातच नाहीये. किंवा ते कपडे कसे वापरतात हे ते सगळं. आपण वर जातो त्या भागामध्ये खूप छोटा प्रदेश आहे, तो मोठा प्रदेश नाहीये, खूप छोटा आहे आपल्या दृष्टीनं. सुमारे 200 ट्राईब्स आहेत, सुमारे 200. त्यात परत पोट जाती सगळं धरून जवळपास 300 भाषा असतील.
जेवढ्या ट्राईब्स आहेत तेवढीच खाद्य संस्कृती आहे. प्रत्येक ट्राईबची वेगळी खाद्य संस्कृती आहे. किती वैविध्य आपल्याकडे ना. आपण जेव्हा आसाममध्ये जातो, मग आसाममधून आपण मग वर जातो, मग मिझोराममध्ये, इकडं अरुणाचलमध्ये पण आणखीन वैविध्य आहे. सगळ्यात मोठं तो प्रांत आहे. आणि मग आपण प्रवेश तिकडे करतो, तेव्हा लक्षात येतं की तो खूप वैविध्यपूर्ण आणि तो आपल्यासारखा भाग नाहीये. कारण आसाममध्ये आता एनआरसी झालं ना, एनआरसी बद्दल तुम्ही अभ्यास करा. ते फेल का गेलं? कारण अप्पर आसाम आणि लोअर आसाम असे दोन भाग आहेत. बराक व्हॅली आणि कचार व्हॅली. नीट अभ्यास करा. म्हणजे मी का सांगतोय, मी हे त्यातला फरक कळला तर मग तुम्हाला तिकडचे प्रश्न समजायला लागतील, नेमकं समस्या काय आहेत त्या. कारण आसाम का सुरुवात करू? आसाममध्ये आपण गेलेलो आहोत, ते चिकन नेक मधून. असमिया माणूस आसाममध्ये कुणाचं राज्य होतं शेवटी ब्रिटिशांच्या काळामध्ये? अहोम लोकांचं होतं. अहोम भारतीय होते का? नाही. अहोम कुठून आले होते? थायलंड मधून. त्यांना क्षत्रिय करण्यात आलं नंतरच्या काळामध्ये. त्यांची भाषा संस्कृती विसरून गेले. त्यांनी सत्र स्थापन केली, मठ स्थापन केले, ते वैष्णव झाले. अलीकडच्या काळातल्या गोष्टी आहेत. कचारींना पण, ते पण मंगोलाइडच, ते पण भारतीय नव्हते. त्यांना पण क्षत्रिय केलं वगैरे, त्यांना जानवे घातली आणि मग ते पण क्षत्रिय झाले. अप्पर आसामचा जो माणूस असतो तो अगोदर असमिय असतो आणि मग हिंदू मुस्लिम असतो. तुम्ही त्यात फूट नाही पाडू शकत. आपण वर जाऊयात, नागालँडमध्ये जाऊयात मग, किंवा मग आपातानी असतील मणिपूर मधले, अरुणाचल मधले. नागालँड जवळपास, नागालँड, मिझोराम, मेघालय, मणिपूरचा सगळा वरचा पट्टा, म्हणजे प्रादेशिक बघायला गेलं अप्पर त्रिपुरा, ही सगळी माणसं. उदाहरण नागा कुठे कुठे आहेत? नागा मणिपूरमध्ये आहेत आणि आसाम, नागालँडमध्ये आहेत. ते आधी नागा असतात आणि मग मुस्लिम असतात, सॉरी मग ख्रिश्चन असतात. त्यांच्या अस्मिता ह्या ख्रिश्चन नाहीये, त्यांच्या अस्मिता ह्या त्यांच्या ट्राईबच्या आहेत. पहिल्यांदा नागा किती आहेत? नागा 32 नागा आहेत, 32 ट्राईब्स आहेत. नागालँडमध्ये किती ट्राईब्स आहेत? नागांच्या 17 ट्राईब्स आहेत आत्ता अधिकृत. तिथं कुकी पण आहे, तिथं कचारी पण आहेत, आपण समजूनच घेत नाहीये. मणिपूरमध्ये किती नागा आहेत? मुख्य 7 नागा आहेत, त्यांच्या परत पोट जमाती आहेत. कुकी किती आहेत? कुकी कुठे कुठे आहेत? कुकी अरुणाचल सोडून सगळीकडे आहेत. कुकी म्यानमारमध्ये पण आहेत आणि बांगलादेशात पण आहेत. तसंच जिथं आता वाद चालू आहे मैतेईंचा, मैतेई सुद्धा जसे मणिपूरमध्ये आहेत तसेच ते बांगलादेशात पण आहेत आणि म्यानमारमध्ये पण आहेत. आपल्याकडे जे अपप्रचार सांगतायत ते अत्यंत सगळ्या अफवा आणि असंख्य गोष्टी आहेत. तिकडचा समाज तिकडचा कसा आहे? नॉर्थ ईस्टचा एकूणच समाज. अप्पर आसाम सुरू करतोय मी, लोअर आसाम म्हणत नाही. लोअर आसाम इज अ डिफरंट थिंग. अप्पर आसाम पासून अरुणाचल, मिझोराम, मेघालय, अप्पर त्रिपुरा आणि सगळा जो भाग आहे तो समजून घेण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला त्यांची मानसिकता समजून घेतली पाहिजे. त्या भागातली जी गावं आहेत ना, ती सार्वभौम राष्ट्र होती आणि आजही आहेत, लक्षात ठेवा. तिकडची गावं जी आहेत ती सार्वभौम राष्ट्र होती आणि आहेत. त्या गावांमध्ये लोकशाही आधीपासून होती, आजची नाहीये. त्या लोकांना अजून सुद्धा जातीयता, भेदाभेद, डिस्क्रिमिनेशन माहित नाहीये, अस्पृश्यताच माहित नाही. आपण त्यांना मुख्य प्रवाहात आणणार, मग काय कुठं आणणार आहोत? मुख्य प्रवाहात आणणार आहोत म्हणजे हा मूळ प्रश्न आहे ना. त्या लोकांना जातीयताच माहित नाही, अस्पृश्यताच माहित नाहीये.
त्या गावातले काही अपवाद सोडता, मिझोराम मधला थोडासा अपवाद, मेघालयातले काही असे छोटे मोठे गावातले काही मुख्य प्रमुख किंवा नागा जमातीमध्ये कोण्याक नावाची एक ट्राईब आहे तिकडं म्यानमारच्या साईडला, आणि त्यातच काय त्याचा राजा त्याला तेवढे किरकोळ, म्हणजे ते काही त्याचं राजा म्हणजे असं काय मोठा राजा नाहीये, राजा प्रजात काही फरकच नव्हता, असं काहीतरी एक थोडंसं हे, तर त्याला आंग म्हणतात नागा त्या कोण्याकमध्ये वगैरे. तर राजेशाही मुळात नव्हतीच त्यांच्याकडे, जे होती ते असं किरकोळ, म्हणजे त्याला काही संस्थान म्हणतात, फक्त तिकडची कुठली संस्थान होती मुख्य, एक आसाम मधलं सगळ्यात मोठं अहोम, की जे मुळामध्ये ठाई होते ते कचार व्हॅली मधले कचार, आणि त्रिपुरा मधले बर्मन घराणं आहे ते, वर्मा, हे सगळे नीट लक्षात घ्या. वर्मा, बर्मा हे सगळे शब्द एकच आहेत. वर्मा म्हणजे राजा वगैरे, मग केरळपर्यंत समजा वर्मा सापडतील ना, लक्षात घ्या तुम्ही. वर्मा शब्द आला तर लक्षात घ्या की ती सगळे तुम्हाला केरळपर्यंत सापडतात, ईस्ट कोस्ट पासून केरळपर्यंत वर्मा सापडतील. तर ह्या सगळ्या राजघराण्यांची खूप नॉर्थ ईस्ट मध्ये खूप किरकोळ छोटी घराणी, म्हणजे ही घराणी अत्यंत प्रभावशाली होती, पण खूप कमी आहेत संस्थान वगैरे. त्यातलं एक संस्थान म्हणजे मणिपूर संस्थान. आज सुद्धा नॉर्थ ईस्ट मध्ये ज्या अप्पर आसाम पासून ज्या गावं आहेत त्या गावांमधले सगळे निर्णय हे व्हिलेज काउन्सिल घेते. एका गावामध्ये तुम्ही कोणालाही विचारा माझ्या परस्पर, गावामध्ये जर मुख्यमंत्री आले, कलेक्टर आले, तर मधल्या खुर्चीमध्ये हा व्हिलेज काउन्सिलचा अध्यक्ष बसतो, मग मुख्यमंत्री, आणि मग कोणी आलेला ऑफिसर असेल तो बसतो, आणि आलेले सगळे निर्णय हे कुठून घेतात? 371 जी कलम सुरू होतात ना, तिथून सुरू होतं. मग 371 सी ए असेल, बी असेल, सी असेल. काश्मीर मधलं 370 उडवलं म्हणून आपण खुश झालो, कारण तिथले मुस्लिम लोक होते म्हणून. नॉर्थ ईस्ट मध्ये हात लावून दाखवा, मग कळेल काय होतं ते. ज्या लोकांची अस्मिता, जी गावं आहेत ती प्रत्येक ट्राईबची गावं आहेत, ती जिल्हे सुद्धा ट्राईब वाईज आहेत, लक्षात घ्या. नॉर्थ ईस्टचे प्रत्येक ट्राईबचे जिल्हे आहेत, म्हणून मणिपूरमध्ये 16 जिल्हे आहेत. मग आता मणिपूरचा प्रॉब्लेम मी का करतोय, मी तुम्हाला का सांगतोय सगळं हे, तुम्ही त्याला वेगळं करून बघू शकत नाही. नॉर्थ ईस्टला मानसिकता एकसारखी आहे नॉर्थ ईस्टची सगळ्यांचीच. आधी माझ्या अस्मिता माझ्या गावाशी जुळलेल्या असतात. नॉर्थ ईस्ट मध्ये गावात जन्मलेलं मूल तिकडच्या संस्कृतीमध्ये हे गावाची जबाबदारी असते. नीट मी काय सांगतो. मग कधी काळी जेव्हा आपल्याकडे सांगतात मणिपूरचा उल्लेख म्हणे महाभारतामध्ये आहे, असेल सुद्धा. वनवासाला तिकडं पांडव गेले, आणि मग कचार कन्या ज्याशी भीमानं लग्न केलं, हिडिंबेशी, थोडे ते वर गेले मणिपूरमध्ये. मणी म्हणजे म्हणे कंठमणी असं काच आहे ते. आणि मग तिथल्या राजाच्या मुलीशी लग्न केलं, चित्रांगदेशी, ते अर्जुनाने केलं. तिला मुलगा झाला बब्रुवान नावाचा. सुरुवात करतात. ठीक आहे ना, म्हणजे आपण ते मान्य करूयात. इसवी सांगत नाही तो, इसवी पूर्व किती वगैरे, हा प्रॉब्लेम आहे. कधी झालं सांगत नाहीत ते. इसवी पुरते गपत बसतात ते, बरं का. आणि मग तिथचे तथाकथित जे कोणी बुद्धिवादी म्हणा, मणिपूर मधले जे कोणी का म्हणतात तथाकथित, त्याला काय आपण अभिजन म्हणतो, अशी जी मंडळी आहे, ती मंडळी सांगते की आम्ही त्याच्या आधीपासूनच हिंदू होतो. असतील सुद्धा, म्हणजे आपण त्याला मी त्याला नाकारत नाही, ठीक आहे, पुरावे देत दिले तर आपण मान्य पण करू ना एके दिवशी. असतील सुद्धा. मग जिथं जिथं हिंदू असतात तिथंच का वर्ण आणि जाती असतात, हा मला पडला प्रश्न आहे. ते जे इम्फाळचं खोरं आहे, जिथं तो राजा सगळ्यात शेवटचा राजा गंभीर सिंग, आणि चुरा चांदपूरचे ऐकताय ना, अथ्था जिल्हा एक आहे तो,
ऍक्च्युअली तो सुधारणामध्ये राजा होता अगदी अलीकडच्या काळातला. त्याचं नाव चुराचंद्र सिंग, बरं का. आणि मग यांची माहिती कुठे सापडते आपल्याला, तर अवा नावाचं जे म्यानमार मधलं एक संस्थान होत, राजवट होती जी आसामपर्यंत आलेली होती. आणि मग हा इतिहास सुरू होतो, लिखित इतिहास तो सुरू होतो 1824 पासून साधारणतः, त्याच्या आधी सुरू होत नाहीये. आणि सगळी जी काही लिखित रूपात सापडतं ते आवाकडे सापडतं, आवा राजवटीमध्ये, आणि मग आसाम राजवटीमध्ये सापडतं. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक राजा होता की ज्यानं पहिल्यांदा मणिपूरमध्ये स्वतः हिंदू झाला. तो गरीब नवाज त्याचं नाव, बरं का, लक्षात ठेवा, म्हणजे नीट लक्षात घ्या. स्वतःला तो गरीब नवाज म्हणून घ्यायचा. त्यांना तो क्षत्रिय झाला आणि मग त्यानं खूप सुधारणा केल्या, म्हणजे त्यानं मठ स्थापन करायला लावले वगैरे वगैरे. मग मणिपूरमध्ये ह्या ज्या नागांच्या 7 ट्राईब्स आहेत, एक सनाम, आणि नीट लक्षात घ्या सगळे मणिपुरी नसतात. इम्फाळ खोऱ्यात जे राहतात, नदीच्या खोऱ्यामध्ये 700 किलोमीटर चौरस प्रदेशामध्ये, ते हिंदू असतात किंवा मणिपुरी असतात. मणिपुरी भाषा आणि मणिपुरी माणसं ती म्हणजे हिंदू. मग डोंगराळ भागात राहतात सगळ्यात वर, ती कोण असतात, मग मी मणिपुरी कुकी, मणिपुरी नागा. एक मारम नावाचे ट्राईब आहे खूप नागांसोबतच. मग तुम्ही नकाशा लक्षात घ्या मणिपूरचा. ते इम्फाळ खोरं जे आहे तिथं लोकसंख्या जास्त आहे नदीचं. उत्तरेकडे कोण आहेत, तर नागा लोक आहेत, 7 नागा 1 मारम. दक्षिणेकडे कोण आहेत, कुकी आहेत. कुकींच्या जवळपास 31 ट्राईब्स आहेत कुकींमधल्या पोट जाती. चीन असतील, कोम असतील, गांते असतील, अशा अनेक ट्राईब आहेत त्या. म्हणजे ह्या सगळ्यांचा जो मेळ आहे तो सोडून. आणि कुकींबद्दल का आवश्यकता आहे, कारण कुकी सुरू यायला झाल्या त्या भागामध्ये ते 1840 पासून 1872 पर्यंत तिथल्या राजांनी त्यांना आश्रय दिला, त्यांना जमिनी दिल्या, त्यांना राहायला दिलं. बरं, ते काय सांगतात ते सिद्ध केलं पाहिजे. तुम्ही जर कधी हिमालयात गेलात, हिमालयामध्ये फिरला असाल तर हिमालयातले माणसं आज सुद्धा तुम्हाला हे सांगतात की कितना घंटा लगेगा, किलोमीटर नाही, तो 7 घंटा लगेगा, मतलब प्रवास सुरू केल्यावर, गाडी सुरू केल्यापासून. तसं ते सांगतात की दक्षिणेकडे आमचा जो प्रदेश होता तो 21 दिवस चालल्यावर येतो. तिकडून ते विस्थापित झाले, आले. त्यांना मणिपुरी राजांनी त्यांना राहायला जागा दिल्या, ज्या की ओसाड होत्या, गावं वसवली, शेतीच्या जागा दिल्या, वस्त्या वसवल्या. तर कुकी अशा रीतीनं तिकडे आले. कुकींमधल्या आधी आले होते ते आधी मैती तेच होते तिथं, पांगण. बरं, सांगतो तुम्हाला नंतर मी त्याच्यामध्ये ते. तर कुकी आले दक्षिणेकडे, नागा आधीपासूनच होते. मग त्यांना जमिनी दिल्या, त्यांना गावं वसवून दिली. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल जो होता कुकी संस्थानातला, की असं पहिल्यांदा घडतंय की इतके स्वतंत्र वृत्तीचे लोक एखाद्या संस्थानाचा भाग बनतात. असं बाकी कुठंच नाही नॉर्थ ईस्ट मध्ये, बघा तुम्ही. ते लोक स्वतंत्र वृत्तीचे आहेत, त्यांच्या सुद्धा, पण ते कुकींनी ते स्वीकारलं, कुकी आले. पण नागांच्या ज्या वस्त्या आहेत नॉर्थ साईडच्या सगळ्या, मग त्या सगळ्या. आणि आणखीन हे सांगतो तुम्हाला मी, नॉर्थ ईस्ट मध्ये मी आत्ता सांगितलं तसं की नॉर्थ ईस्टची गावं ही राष्ट्र असतात स्वतःची. त्यांच्या सगळ्या मारामारी त्या तिथून सुरू झालेल्या आहेत, की माझ्या गावाचा मासा, पाण्यातला मासा म्हणजे माझा इकडं आला की. म्हणजे ते समजा एखादं अस्वल किंवा डुक्कर इकडून तिकडे गेलं तर त्याचं झालं ते.
तिथं पुन्हा हस्तक्षेप करायचा नाहीये. म्हणजे साध्या साध्या गोष्टींवर तिथं झालेल्या आहेत आणि त्या गावांच्या सीमा म्हणजे राष्ट्रांच्या सीमा आहेत. ह्या सीमा ज्या आहेत त्या आधी आखलेल्या आहेत आधीपासून, आणि कुठलाही निर्णय गावातला कुणी एक माणूस घेत नाही, सगळे स्वतंत्रपणे बैठक घेऊन निर्णय घेतात. म्हणून तिथले निर्णय उशिरा लागतात बऱ्याच गोष्टींचे. मैतेईंमध्ये काय झालं मग, मैतेई आणि मणिपुरी म्हणजे हिंदू, त्यात पण आणखीन आहे. मैतेईंमध्ये पण सनामाही नावाची एक स्वतंत्र 8% लोक आहेत सनामाही. कोण? निसर्गपूजक आहेत, जे मूळ निसर्गपूजक आहेत ते सनामाही नावाचे. आणि तिथं मैतेईंमध्ये ब्राह्मणांपासून ते स्वच्छता करणाऱ्यापर्यंत सगळ्या जाती आहेत बरं का, लक्षात घ्या. मैतेई सगळे मैतेई एकसारखे नाही आहेत. 40 जागांपैकी एक जागा राखीव ठेवलेली आहे. ती कोणासाठी असेल तुम्ही विचार करू शकता. 60 जागा आहेत विधानसभेच्या, 20 जागा, 10 जागा कुकिंगसाठी, 10 जागा नागांसाठी. उरलेल्या 40 जागांमध्ये एक जागा आहे ती राखीव आहे एससी साठी, आणि उरलेल्या जागा आहेत त्या सगळ्यांसाठी आहे. मैतेईंमध्ये सगळी वर्ग संरचना आहे, ब्राह्मणांपासून ते खालपर्यंतची. पण तिथं आणखीन एक मोठा एक पांगण नावाचे तिथं मुस्लिम आहेत, ते पण मैतेई आहेत. ते लोकसंख्येच्या 8% आहेत. तिथं हिंदू आणि मुस्लिमांचं खूप गुळपीट आहे, लक्षात घ्या. तिथं त्यांची भांडण नाही आहेत. एकदा केंद्र झाली होती किंवा तरी 30 वर्षापूर्वी वगैरे. हिंदू आणि मुस्लिमांचं गुळपीट खूप आहे. बरं, हे कुठून गेले होते? बिहारमधून वगैरे, बंगालमधून मुस्लिम गेलेले. हे कधी 400-500 वर्षापूर्वी. ते स्थानिक लग्न केली स्थानिक बायकांशी आणि तिकडे सेटल झालेले आहेत. ते त्यांची वेगळी गावं आहेत, आणि ते आणि हिंदूंमध्ये मैतेईंमध्ये कसल्या प्रकारचे भांडण नाहीये. मी समजून घे म्हणतो. सनामाही आहेत. 1901 साली तिकडं त्याच्या दरम्यानच्या काळामध्ये तिकडं ख्रिश्चन मिशनरीज घेऊन गेले. तिकडे मिशनरी गेलेले नाहीयेत, तर त्यांना ब्रिटिशांनी नेलेलं आहे. कुठं? मणिपूरमध्ये, नॉर्थ ईस्ट, सगळ्यात नॉर्थ ईस्ट मध्ये त्यांना नेलं तिकडं. का? अत्यंत मूर्खपणाची गोष्ट होती ब्रिटिशांची ती, की इथले लोक अनसिव्हिलायझेड आहेत, त्यांना कुठलंही धर्म संस्कृती नाहीये असं नव्हतं. त्या लोकांची नॉर्थ ईस्ट मधल्या सगळ्यांची स्वतःची संस्कृती होती. आज पण त्यांनी जपलेली आहे. हे महत्वाचं आहे बरं का, आधी जपलेली आहे. म्यानमारमध्ये प्रयोग केलेला होता, तो त्यांच्या अंगलट आला आणि तिकडे त्यांना मिशनरीज नेले. 1901 साली पहिलं थंकुल चर्च, थंकुल नावाची एक ट्राईब आहे नागांची मणिपूरमध्ये, मुद्दाम बोलतोय मी हे. आणि त्याच्यानंतर 1893 साली मैतेई एक स्त्री पण ख्रिश्चन झालेली आहे. मैतेईंमध्ये पण ओबीसी आहेत बरं का, लक्षात ठेवा. आणि मैतेईंमध्ये जेवढे ख्रिश्चन आहेत ते सगळे ओबीसी मध्ये समावेश झालेले आहेत. मग मागणी कुठं आली आता? काय मागणी आली? की आम्हा सगळ्यांना सरसकट ओबीसी करून टाका, ट्राईब एसटी करून टाका. नीट गंमत लक्षात घ्या. मैतेईंमध्ये स्वतःच्या जाती व्यवस्था आहे आणि सरसगट सगळ्यांनाच तुम्ही आम्हाला एसटी करून टाका अशी मागणी आली. जसं आपल्याकडे पण एक मागणी आहे तसंच ते तिथं पण झालेलं आहे. पण लोकांना बाहेर हेच माहित नाही की मैतेईंमध्ये जसे ब्राह्मण आहेत, तसे ओबीसी आहेत, जसे मुस्लिम पण आहेत, महत्वाचं म्हणजे. आणि तिथं पण एसटी पण आहेत, एससी पण आहेत, सगळेच आहेत तिथं. सरसकट सगळ्यांना जर एसटी केलं तर काय व्हायचं पुढे चालून ना. मग प्रश्न येतो, सगळा राग सध्या कुकींवरचा आहे बरं का, नागांबद्दलचा नाहीये. पण मी तुम्हाला सांगतो, नॉर्थ ईस्ट मध्ये सगळ्या जेवढ्या जमाती आहेत ज्या ख्रिश्चन झालेल्या आहेत, कुठल्या झालेल्या आहेत? अरुणाचलचे 4 जिल्हे, सगळा मिझोराम, सगळा मेघालय, सगळा म्हणतोय, मुद्दाम म्हणतो सगळा म्हणतोय मी, कारण काही 2% इकडे असतील. संपूर्ण नागालँड, सगळा अप्पर मणिपूर, अप्पर त्रिपुरा,
सगळा ख्रिश्चन झालेला भाग आहे. कोण आहेत ते बॅप्टिस्ट ख्रिश्चन आहेत. तिकडे गेलं मिशन, काय केलं मिशन जाऊन तिकडं, म्हणून मला सांगतो, आधी पण सांगतोय की ते लोक आधी त्यांच्या ट्राईबचे आहेत, मग ते ख्रिश्चन आहेत. लक्षात घ्या, त्यांच्या अस्मिता ख्रिश्चनाच्या नाही आहेत. मी तुम्हाला इतकी सर्व माणसं दाखवतो की त्या माणसांमध्ये आज सुद्धा त्यांना गॉड माहित नाहीये, गॉड कॉन्सेप्ट माहित नाहीये, त्यांना भूत माहित आहेत. मी हा विनोद नाही करत. मी त्यांच्या कन्सेप्ट मध्ये अमुक म्हणजे एक डोंगर आला, दगड आले, झाडं आली, पाणी आलं, तिथं भूत असतात. आज सुद्धा लग्न झाल्यावर नवरदेव बाहेर फिरत नाही 7-8 दिवस. लक्षात ठेवा, तिकडं पण त्यांच्या स्वतःच्या कन्सेप्ट होत्या आणि त्या आज पण त्या कन्सेप्ट आहेत. सगळ्या ट्राईबची आपली आपली नववर्ष आहेत. सगळ्या ट्राईब आज पण ते सगळं पाळतात, पण ते डीजे वाजवत नाहीत. हा प्रॉब्लेम आहे. ते सगळे पाळतात, ते सगळे सण करतात, ते साजरे सगळे करतात. सगळेजण आपल्या गावात जातात त्या काळामध्ये, आणि कुणाचे गाव सुटलेलं नाहीये. महत्वाचं मेरा बस्ती आहे ना, नोकरी म्हणून आलो असेल मी. आणि मला तिकडचं आणखीन एक महत्वाचं एक सांगावंसं वाटतं मला, की अस्पृश्यता नाही, जातीयता नाही, वर्णभेद त्यांना माहितच नाहीये. इव्हन एवढंच नव्हे तर माझा कचरा उचलायला कोणतरी येणार आहे हीच कन्सेप्ट नाही मुळामध्ये. माझा कचरा माझी जबाबदारी हा विषयच नाहीये. म्हणजे माझा कचरा माझी जबाबदारी असते ना, ते सांगावं लागत नाही त्यांना. हा कचरा माझाच आहे तर मला साफ करावं लागेल ना. तुम्ही जर कुठल्या ऑफिसमध्ये गेलात, तुमच्यासमोर बाई बसली, ती कप उचलत असेल चहा पिल्यानंतर, ही बाई कदाचित सुपर क्लासवर ऑफिसर असू शकते. माझ्या शेजारी जजचा बंगला होता, तर तिथं दर म्हणाले एक स्वच्छतेचा मोहीम असते ना, तर ते स्वतः जज गटर काढायचे, गटार. मलाच लाज वाटायली की म्हणलं मी कुठून आलोय मग. तर हा सगळा ती मानसिकतेचा भाग आहे त्यांच्या, आणि ते जन्मतःच आहे ते. तर नॉर्थ ईस्ट मध्ये एक मूल जन्म, समजा उदाहरणार्थ, मी जर सगळे आता भाग सांगितले, अरुणाचलचे 4 जिल्हे जिथे ख्रिश्चॅनिटी पसरली आहे वगैरे वगैरे, तिथं मिशनरींनी काय केलं असेल? मिशनऱ्यांनी चर्च बांधले का पहिल्यांदा? नाही. त्यांची भाषा शिकून घेतली, पुस्तकं, त्यांना स्क्रिप्टच नाहीये. बरं, ते विनोद म्हणून सांगतो तुम्हाला, मिझोराममध्ये पण तेच मला अनुभव आला, आणि इकडं नाव लोथामध्ये पण. आपको स्क्रिप्ट नहीं था क्या तुमच्या भाषेला? नहीं, क्या हुआ, वो गाय के चमड़े पे लिखा हुआ था, कुत्ता वो लेके भागा, इसलिए हमारा स्क्रिप्ट नहीं है. त्यांच्या सगळ्या भाषांना स्क्रिप्ट दिली रोमन, ती मिशनरीने दिली. त्यांचं व्याकरण तयार केलं, पाठ्यपुस्तक तयार केली, शाळा काढल्या, त्यांना शिक्षण दिलं, रस्ते बांधले, आरोग्याच्या सोयी केल्या. नंतर लोक स्वतःहून ख्रिश्चन झालेले आहेत. त्यांनी आधी मंदिरं त्यांनी चर्च बांधलेलं नाही अगोदर. हा मूलभूत फरक आहे ना सामाजिक ह्याच्यातला. तर जेव्हा केव्हा हिंदू मणिपूरला गेले असतील किंवा आसाममध्ये गेले असतील 15व्या-16व्या शतकामध्ये, 17 म्हणजे मठ बांधले. तुम्ही मठ बांधले हो, तुम्ही शाळा बांधलेल्या नाहीत ना. हा मूलभूत फरक आहे ना. मग आणखीन एक तिकडे बालविवाह होत नाहीत बरं का, कधीच बालविवाह होत नाहीत. आणि आई वडील लग्न जमवत नाहीत. रिपीट करतो परत मी, आई वडील लग्न जमवत नाहीत. ज्या फोन नंबर देऊन सांगतो, ठेवतो, जे शिकायला बाहेर गेले, ज्यांना मैत्रिणी किंवा मित्र नव्हते, ते अजून लग्न झालेले नाहीत, वय वर्ष 40 वगैरे 50 पर्यंत आलेले आहेत. तिकडे मॅरेज ब्युरो नाही आहेत. शाळेपासूनच मुलं आपले टार्गेट ठरवतात आणि त्यांचं लग्न होतात. मग त्याच्यामध्ये कसली देवघेव नाही, काही नाही. लग्न कसं होतं, पहिल्यांदा त्यांच्या पारंपरिक पद्धतीनं होतं, आणि मग जातात चर्चमध्ये. कुणी उदत नाही किंवा आ रहा है चर्च कुछ नहीं, वहाँ फादर कुछ बोलेगा, आप बोल जाएंगे, मतामध्ये कुठेही धांगडधिंगा नसतो, बँड नसतो, वरात नसते, कोण घोड्यावर बसत नाहीये, तसलं काही भानगड नाहीये, कोण डान्स करत नाही,
कुणी कानपिळणी पण नाही बरं का, तसलं काय भानगड नाही. तर ते लग्नाची साध्या पद्धतीत लग्न होतात, लोक शिस्तीत लोक येतात आणि आलेल्या येणारा प्रत्येक पाहुणा लग्नापासून ते मृत्यूपर्यंत एक काउंटर असतो, तिथं बसलेल्या कार्यकर्त्याकडे पैसे कधी देऊन जातो आणि मग आज जातो. मेल्यावर सुद्धा, लग्नात सुद्धा. आणि मग जाताना पाहुण्याला पुरेल इतकं अन्न पाकिटामध्ये दिलं जातं. ही परंपरा आहे. त्यातला एक महत्त्वाचा जो खाद्यपदार्थ आहे ना, हसू नका फक्त, त्याला म्हणतात मोदी. MOUDI. ते बीफचं एक अर्धा किलोचं पॅकेट केळीच्या, अगदी केळी पवित्र असते केळी बरोबर, ते केळीच्या पानामध्ये गुंडाळून तयार करून दिलेलं असतं. त्याने घरी जाऊन उपाशी मरू नये, हात शिजवायचं मोदी त्यात ॲड करायचं, एवढंच. त्यात मोदी MOUDI आहे. मोदी म्हणजे तो, हे आपले मोदी गैरसमज करून घेऊ नका. तर पदार्थ आहे तो, वाटलं तुम्ही सर्व करू शकता त्याच्यावर. ते मूळ जेव्हा जन्मतं तर नॉर्थ ईस्टच्या एका मुलाला किती भाषा याव्यात, एकतर लग्न जमवत नाहीत हे तर सांगितलं तुम्हाला. मुलं आपली मैत्री करता सांगतात की हा, समजा जर एखादा बिहारी मुलगा असेल, एखादी मुलगी प्रेमात पडली तर घरचे काहीच म्हणत नाही, तो तिचा निर्णय आहे, लक्षात घ्या. असं काय नाही की मला वाटलं की तिकडचंच असतं मंगळसूत्र, तसं काय नाही आहे. समजा पडलं तरी माझं पण तिकडं लग्न झालं असतं, आश्चर्य वाटलं नसतं मला, पण उशीर झाला मला ते सोडून द्या बरं का. तर एक मूल जन्मतं, त्याला किती भाषा, नागालँड किती भाषा हव्यात, मणिपूर नागालँडमध्ये थोडं अंदाज करा. हां, आई जर वेगळी ट्राईबची असेल, बाप थोडक्यात बाप, तर एक मातृभाषा येते त्याला, पितृभाषा पण येते बरं का त्याला. मग ते मूल जेव्हा बाहेर निघतं ना, मग शाळेत जातं तेव्हा इंग्लिश कंपल्सरी, शाळेय भाषा इंग्लिश आहे ना, 3-10 भाषा झाल्या. मग त्याला हिंदी पण येते थोडी थोडी, कारण हल्ली TV आलेले आहेत तिकडं. आणि मग एक नागाबीज नावाची एक भाषा आहे, संपर्क भाषा, एक अशी एक भेसळ भाषा आहे ती, कॉमन. नाही काय होतं की समजा मी आहो आहे, हे लोत आहेत, ते यमचुंगर आहेत, आम्ही तिकडे कुठल्या भाषेत बोलायचं, आपण समजा आमच्याकडे इंग्रजीच येत नाही आहे, मग ते नागाबीजमध्ये बोलायचं, किमान असे, की असे, कुठे असे, असं ते कॉमन बंगाली असं मिक्स. मग त्याला समजा आई म्हणजे दुकानाला जा, मग सामान घेऊन ये, मग ते पळत पळत जातं. मग तिकडं कोणीतरी एखादी लोथाबाई बसलेली असते दुकानावर, मग ते सांगतं मला हे दे म्हणून. मग त्या माणसाला चौथी भाषा येते, त्या मुलाला ती. शाळेतली इंग्रजी भाषा आलीच आहे त्याला, म्हणजे किमान 5 भाषा त्या मुलं येतात, 4 तर येतात. पण तिकडे आईबरोबर शिवी नाही हो. हातात येतं बघ. हां बरं, माझ्या चेहऱ्याकडे नीट बघा, कारण मी काय सांगतोय, मी सांगतो अंगामी टेनेडे नावाची एक भाषा आहे, ती 6 ट्राईबची भाषा आहे, टेनेडेई. टेनेडेई. तर ते रडताना पोरगी अशी रडली ना, असं खात्यावर काढून पोरगी, तर ते आईला बोलत असतं ते. आणि फू म्हणलं तर वडिलांना, फू म्हणलं तर आईला. असं फू म्हणलं की ते आईला बोलत होती की बघ ते बाप कधी मारवलाय म्हणून, फू वडिलांना बोलत ती आई मारली म्हणून. असं ते शिव्या नाही तो भाषेमध्ये त्यांच्या, किती चांगली गोष्ट आहे ना. मग आत्ता TV वर बघून पोरांना पंजाबी सेवे येतात, लक्षात ठेवा. किती चांगलं की वाईटच आहे ना सगळं हे. आपण म्हणजे मला काय म्हणायचं आहे की इतका चांगला प्रदेश असेल, इतके लोक, त्यांच्याकडे असे भांडणं अशी नाही आहेत. भांडणं कसे असतात की गच्ची धरली आणि तुझ्या तर आता बघून घर गल्ली ते नाही, नीट मुंडकं उडवायचं किंवा काहीच भांडणं करायचं नाही. दोन टोका लक्षात घ्या. त्यामुळे मुलीमोडचा प्रश्न जर सुटत असेल तर धावत सुटणार. मी मला धावत सुटणार नाही. तिथं असे भांडणच नसतात, तुला बघतो चौकात ये हे ते, नाही तसं नसतं ते. एक तर हे किंवा हे संपतं, 2 गोष्टी आहेत. मग तिकडच्या समोपचार वगैरे असं काही त्यात पडू नका म्हणून समजून घ्या. पण नॉर्थ ईस्ट काय असतं ते. थांबा, तिकडे येतोय मी पोलीस स्टेशनला.
किंवा क्राईम रिपोर्ट, क्राईमचा तुम्ही जर हे काढला भारतीय लेवलवर, चाइल्ड अब्यूज आणि महिलांवरचे अत्याचार जवळपास शून्य आहेत. वाटतं तुम्हाला नंबर देतो मी. नागालँडचे जे ॲडिशनल DIG आहेत ते आपले मराठी आहेत, नागपूरचे संदीप तामगाडकर. त्या नंबर तुम्हाला नंबर म्हटलं असेल, तुम्ही त्यांना विचारा वाटलं. क्राईम हा क्राईम नाही आहे असा. मला पर्यंत धक्का मला बसला की जेव्हा महिलांवर सगळे अत्याचार झाले ना, मला खरं धक्का बसला की हे कुणी पेरलं असेल म्हणून अत्याचार झाले महिलांवरचे. माझी मुलगी आली होती तिकडं, मुलगी होती माझी वगैरे, माझा मुलगा होता. आत्ता पहिल्यांदा मला धक्काच बसला की असं काही झालं मणिपूरमध्ये. कारण इमा म्हणजे आई, इमा मार्केट वगैरे आहे. तर खरं तर माझ्यासाठी खरंच वाईट आहे ते, माझ्यासाठी तो अनुभवच वाईट आहे की महिलांना अत्याचार झाले असे. कारण ती संस्कृती नॉर्थ ईस्टची नाही आहे, ती संस्कृतीच नाही तिकडची. आणि समजा तिकडचे जे अधिकारी होतात ना, निवडतात ना, हां आधी एक मला एक छोटा विनोद म्हणून विनोद नाही आहे, तो गांभीर्याने घ्या, विनोद म्हणून सांगत नाही आहे. तिथली मुलं खेळतात ना असं चोर पोलीस वगैरे वगैरे, कुणालाही पोलीस व्हायचं नसतं. मानसिकता नाही, पोलीस व्हायचं नसतं कोणालाही, सगळ्यांना चोर व्हायचं असतं. मग जो पोलीस होतो ना त्याला ते धरून धरून पडवतात. कारण तिथलं मूल जेव्हा डोळे उघडतं पाठीवर बांधलेलं, त्याला कोण कोण दिसतं? घरातले आई वडील, कोण चुलते काका वगैरे. रस्त्यावर गेलं मग त्याला दिसतात खांद्यावर बंदूक घेतलेले फौजी. तो जो एक मी काय लक्षात येत नाही काय म्हणतो ते. त्यामुळे तिकडच्या मुलांना चोर पोलीस खेळताना सगळ्यांना चोर व्हायचं असतं, कोणाला पोलीस व्हायचं नसतं. नंबर एक. आणि तुम्ही नीट बघा, मी सांगतो ते सगळ्या क्लिप काढून आले 17 महिन्यातल्या, पोलीस कुठंही गोळीबार करत नाहीत किंवा लाठीमार करत नाहीत. तुम्ही नीट बघा. तुम्ही स्थानिक पोलीस समोर बसलेली माझी माणसं आहेत ना, समोर बसलेली माणसं माझी आहेत, तर मी तुम्हाला लाठ्या घालू का? कारण गावं जिल्हे हे जमातनिहाय आहेत ना. तुम्ही नीट, मी काय म्हणतो नीट लक्ष, गांभीर्याने मी काय म्हणतो ऐका तुम्ही. आणि मग आपण जाऊयात आता, कुणी अफू पिकवली, कुणी गांजा पिकवला वगैरे वगैरे, त्या ह्याच्यामध्ये जाऊया आता परिप्रेक्षामध्ये. नॉर्थ ईस्टमध्ये त्या स्टेटमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये एक तर सगळेच बदमाश आहेत, सगळ्या जमाती, सगळे सभ्य आणि साधू आहेत. लक्षात घ्या मी काय म्हणतो ते. परत सांगतो मी तुम्हाला, नॉर्थ ईस्टमध्ये सगळ्या जमातींमध्ये आरोप होतात ना की त्याचे सशस्त्र गट आहेत, ह्यांचे सशस्त्र गट आहेत, आमचे नाहीत वगैरे. सगळे खोटं बोलतात किंवा सगळे खरं बोलतात. लक्षात ठेवा, इथं सगळ्यांचेच आहेत, मग कोणाचेच नाहीत. त्यामुळं त्या खोलात कुणी जाऊ नये किंवा तिकडंच गेल्यानंतर मग आपल्याकडून जो मीडिया गेला तिकडं, आत्ता थांबू का मी? आपल्याकडून जो मीडिया तिकडं गेला ह्या प्रकरणानंतर, तो कसा फसला? फक्त लल्लन टॉप नावाचा एक चॅनल आहे, ते फसलं नाही. नंतर एक महिनाभरानंतर, आणि थोडं बहुत BBC. समजा की मी थोडंसं मी दिसेल असं करतो, असं एक नकाशा काढतो. नकाशामध्ये काय नाही आहे, हे नॉर्थ ईस्ट. समजा एखादा रिपोर्टर मणिपूरमध्ये येत असताना तो मिझोरामकडून येऊ शकत नाहीये. नकाशापर्यंत घ्या. लोक सांगतात ना की मग तिकडून चायनीज लोक येतात वगैरे, बॉर्डर लागते. अरे बाबा, पहिल्यांदा मणिपूरच्या बॉर्डर कुठं लागतात ते बघ. चीन कुठं, म्यानमार कुठं, तू कुठं, इथं बसून बोलायला लागला तू. ते बॉर्डर तपासून घ्या, आपल्या स्वतःला तपासून आपण कुठं बसलो ते. तुम्ही बघा सगळ्याला फॉरवर्ड मेसेज, चीनमधून ते लोक येतात वगैरे. अरे, किंवा ते कुठले मुस्लिम, हां मुद्दाम विचारलं मी,
रोहिंग्या मला माहित होतं ते. तिकडची माणसं नॉर्थ ईस्टची आपल्या भागात बाहेरच्या माणसाला पाऊल ठेवू देत नाहीत. त्यांच्या खूप प्रचंड संघटना, त्यांचं खूप युनिट आहे त्यांच्यामध्ये, कारण गावं राष्ट्र आहेत ना, सर्व राष्ट्र आहेत. त्यामुळे रोहिंग्या थेट कुठं गेले, म्यानमारमध्ये सॉरी बांगलादेशात गेले, आणि मोरेची बॉर्डर सुरू होती तिथं काय नाही आले, मणिपूरमध्ये येऊ शकत नाही. ती माणसं बाहेरच्या माणसांना जेवायला घालतील, पण इथं थांबायचं नाही. तू मानसिक लक्षात घ्या तुम्ही, इथं भागीदार व्हायचं नाही तुम्ही. मग एक बरं आता एक नकाशा दोष म्हणता मणिपूरचा कसा समजा, मणिपूरची कुठल्या बाजूला कुठली हे सुरू होते बॉर्डर बघा बरं जरा. एका बाजूला लुशाई हिल्स म्हणजे मिझोराम सुरू होतं, पश्चिमेकडच्या बाजूला आसाम सुरू होतं, उत्तरेकडे नागालँड आहे, आणि एका बाजूला म्यानमार आहे मोरेकडे. बरं कुणी इथून गेलं का आजपर्यंत? परवा आपले कोणतरी एक नेते बोलले की आम्ही आता बॉर्डर ते बांधणार म्हणे, हे ते सगळं ते कुंपण बांधणार वगैरे वगैरे. तुम्ही म्यानमारच्या बॉर्डरला जाऊन कबड्डी खेळू शकता, क्रिकेट खेळू शकता, एवढं मोकळं वातावरण आहे, इतकं मोकळं वातावरण आहे. तुम्ही ह्याला जा, कुठला जिल्हा विसरलो ना, म्हणजे ते कोणाचा भाग, आणि हे आमचे मित्र आहेत तिकडचे, तिकडे गेलो मी, सगळीकडे जाऊन आलो मी. बॉर्डर कुठे बॉर्डरला तिकडचं भाज्या आणून विकतात, तिकडे विकतात वगैरे वगैरे. अपोवर नंतर येतो मी. आपला मग मीडिया काय करतो, मीडिया एकमेव मार्ग जाण्याचा आत्तासुद्धा एक तर फ्लाईटनं जायचं, इम्फाळचं गावातलं विमानतळ गावातच आहे, नागालँड कुठे यायचं खाली असं, तिथं 7 नागा ट्राईब, एक मारम आहे, थोडे नेपाळी आहे, तिथं नाही आलं. येताना सोबत ड्रायव्हर असतो, तो निघतो दिमापूरहून वगैरे, आणि नागा म्हणतो की मग तिथं मावं गेट लागतं, ते मावं मागांचं मावं नागा आहे, 7 नागा पाहिजे ना, थंकुला आहेत वगैरे, असे खाली खाली येतात. तर म्हणतो की साबजी अरे अभी ह्या तर छोडता ना, मग तो त्याचा एवढं येत तिथं सोडतो तेवढ्या. आणि विशेष म्हणजे तिकडं भावभावकी नाही आहे, लक्षात घ्या. बरं झालं विषय, भावकी नाही तिकडं. मी माझ्या ट्राईबची कधीही तिसऱ्या माणसासमोर वाईट बोलत नाही, तिकडची लोक बोलत नाहीत. भावकी तिकडं, भावकी हा प्रकार नाही आहे, भावभावकी नाही तिकडं. आम्ही दोघांना ट्राईबचा असो ना, भलेही आम्ही दोघांची दुश्मनी असेल, पण तिसऱ्या माणसावर आम्ही कधी वाईट बोलत नाही. मग ते आम्ही किती चांगले आहोत आणि ते कसे वाईट आहेत असं करीत करत खाली येतो. त्याच्या बॉर्डर संपते. आता म्हणतो इथून तू दुसरी गाडी घेऊन जात आणि पुढे येत नाही, तिथून त्याला भेटतो, तो त्याला ते सांगतो ते कसे वाईट आहेत, हे कसे वाईट आहेत, मी कसं चांगला आहे, आम्ही कसे चांगले आहोत. मग तो नेतो का बॉर्डर तिथून सोडून देतो, ते पुढे म्हणते की ते सांगतो की ते वाईट आहेत, आम्ही चांगले आहोत. मीडिया इथं फसतो. मीडियाला खरी माहिती, कारण तिथली माणसं स्वतःच्या ट्राईबबद्दल प्रचंड काय म्हणतात आपण स्वतः खरंच ती म्हणजे त्यांच्यातलं ते खूप हा गुण घेण्यासारखाच आहे. ते सांगतच नाही, ते नाही, बिलकुल नाही. मग ते कन्फ्युजन पत्रकार की तो खरं बोलतोय की हा खरं बोलतोय की हा खरं बोलतोय की तो, त्यामुळे मीडियाची कुचकुच झाली की त्यांना कळलेलंच नाही की कोण खरं बोलतोय ते. कारण ते सगळेच खरं बोलतात, ते सगळे बोलतात आपल्या त्याबरोबर प्रामाणिक असतात ते. आणि जर प्रामाणिकपणे बोलला नाही तर मग त्याचं पुढं म्हणजे त्याच्या पुढं पण बोललं तसं करणारच नाही आहे. मीडिया तिथं फसला. फक्त ललन टॉप नावाचं एकच चॅनल मी मुद्दाम ऑब्झर्व करत होतो, त्यांना त्यातली ती खरी गोम कळली की आपण कुठं अडकतोय. आणि BBC-ने एकदम मुलाखती केल्या होत्या तिथं फक्त. बाकीच्या लोकांनी मग तिकडे शेती कशी आहे, ते पाणी कसं झुळझुळ होतं वगैरे वगैरे त्या गोष्टी रळत त्या. आणि खऱ्या अर्थानं आणखीन एक राहुल गांधी तिथं गेले. मला वाटतं ते अनएक्सपेक्टेड होतं असं होईल म्हणून. राहुल गांधी उतरले इम्फाळमध्ये आणि ते चालले
तर त्यांचं स्वागत झालं ही मोठी धक्कादायक गोष्ट होती सगळ्याच गव्हर्नमेंटसाठी. स्वागत झालं ही मोठी धक्कादायक गोष्ट होती राहुल गांधीची. मग त्यांना नाही पुढे जाऊ नका असं होईल वगैरे म्हणून त्यांना कुठं पाठवलं, चुराचांदपूरला. चुराचंद्रपूर सांगितलं मग एक राजा होता मणिपुरी राजा, आणि त्यांनी ते सगळं ते त्यांचं सुधारणावादी, आणि मग त्यांना पाठवलं चुराचंद्रपूरला. तिथं पण स्वागत झालं. पण ते तिथून तिकडे गेले मोईरांगला. तो सगळा भाग परत ह्यांचा आहे मैत्रींचा ना, तिथे स्वागत झालं. पण जे जे लोक सांगत होते की कुकी लोक हे आपूची शेती करतात, नीट लक्षात घ्या. तो कालखंड आठवा तुम्ही, एक जास्त जुना नाही आहे, आपली मेमरी अलीकडचं म्हणून सांगतो. ते कुकी हे आपूची शेती करतात आणि तिकडून स्मगलिंग होतं, ड्रग्ज होतं वगैरे वगैरे. राहुल गांधींना दाखवायचं ना हिथं आपूची शेती होते, तिथं होते म्हणून. काय 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 चुकलं का? उलट राहुल गांधीचं पण मत झालं ना, मत परिवर्तन. राहुलची बाजू नाही घेत. मी काय सांगतोय, तिकडे जे जे विरोधी पक्ष आहेत ते खासदार वर गेले, त्यांना ते दाखवायला पाहिजे होते की हिथं शेती होती तिथं शेती होते म्हणून आपूंची. नाही दाखवली का? नाही दाखवली. उलट चांगला काम होता ना तो, त्या निमित्तानं दाखवायचा. मग एक तर सगळेच आपण शेती करतात किंवा कुणी शेती करत नाहीत असं मी मगाच बोललो ना. मी सगळेच सभ्य आहेत तर मग कुणीच सभ्य नाही आहेत. नीट लक्षात ठेवा. हे नॉर्थ ईस्टचं समजून घेण्यासाठीचं हे आकलन करण्यासाठी तुम्हाला मी सूत्र सांगतो होतो. एक तर सगळेच सभ्य आहेत किंवा मग कुणीच सभ्य नाही. आणि मग मी येतो शेवटाकडे. ते असं मणिपूर वाऱ्यावर का सोडण्यात आलं? कारण अरुणाचलचे 4 जिल्हे जे ख्रिश्चन बहुल आहेत ते, संपूर्ण मिझोराम, अप्पर त्रिपुरा, संपूर्ण मिझोराम, संपूर्ण मेघालय, संपूर्ण नागालँड आणि जवळपास 70% जो भूभाग आहे, 60-70% वगैरे जो मणिपूरचा, की जो ख्रिश्चन बहुल आहे, म्हणजे ट्रायबल बहुल आहे, त्यांची कधीही घर वापसी करणं कोणाला शक्य नाही आहे. उद्योग आहे सगळं. जे गुजरातमध्ये करता आलं, डांग वगैरे भागामध्ये, की आदिवासींची घर वापसी केली, ते तिथं शक्य नाही आहे. दुसरी गोष्ट आहे की ते ख्रिश्चन असले तरी आधी, परत सांगतो एकदा, ते आधी त्या ट्राईबचे आहेत आणि मग ते ख्रिश्चन आहेत. ते आधी ख्रिश्चन नाही आहेत, लक्षात ठेवा. अगोदर ते ख्रिश्चन नाही आहेत. त्यांच्या सगळ्या अस्मिता ह्या त्यांच्या ट्राईबशी जोडले गेलेले आहेत. म्हणून जेव्हा जेव्हा नॉर्थ ईस्टवर असं काही त्या प्रदेशावर काही होतं, त्यांना अतिक्रमण झालेलं आहे, त्यावेळी ते लोक अत्यंत एक जीव होतात. आणि आत्ता मणिपूरमध्ये जो दक्षिणकडच्या भागात कुकी बोल करतात, सगळे कुकी नाही आहेत ना, त्यांच्यात पण खूप भांडणं होती. ह्या निमित्तानं ते सगळे आता एकत्र आलेले आहेत, एकजीव झालेले आहेत. ही म्हणजे गांधी असतील किंवा चीन असतील किंवा आणखीन कुणी कोम असतील, सगळे आता खूप त्यांचे खूप गट होते, एकत्र आलेले आहेत. आणि शेवटी आता मी येतो मग 371C कडे येतो आणि थांबतो मी. आणि मला तुमच्याकडून प्रश्न आवडतील आलेले, कारण मला ते खूप आवडतं की 371C जे आहे, ठाकूर त्याला पुस्तक आहे, काय करतो माझं नाही, मी माझं हे पुस्तक राजकीय नाही बरं का, त्यामुळे प्रचारकी पुस्तक लिहिलेलं नाही मी. आपल्याला फक्त कलम 370 माहिती आहे काश्मीरबद्दलचं. आता सध्या खूप आपल्याकडे 371 झालं, आता आम्ही जावळे होणार वगैरे वगैरे अशा ज्या काही सगळ्या स्वप्नाबद्दल सगळ्या नाही येतं. तर आपल्याकडे 370 किती प्रकरण आहेत? 370च्या नंतरची 370 काश्मीर झालं, काश्मीरबद्दलचं, बरोबर ना.
371 कोणासाठी आहे? महाराष्ट्र गुजरात राज्यांसाठी आहे. 371 हा. 371 ए नागालँडसाठी आहे. 371 बी आसामसाठी आहे. 371 सी मणिपूरसाठी आहे. 371 डी आणि ई आंध्र प्रदेशसाठी आहे. 371 एफ सिक्कीमसाठी आहे. 371 जी मिझोरामसाठी आहे. 371 एच अरुणाचलसाठी आहे. 371 आय गोवासाठी आहे. आणि 371 जे तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातील 6 मागास जिल्ह्यांसाठी आहे. बरं का. मग मणिपूरमधल्या ज्या मैती जे आहेत, मैत्रीमध्ये सगळं तुम्हाला सांगितलं, मग सगळे त्यात ओबीसी, त्यात ख्रिश्चन पण आहेत, ओबीसी पण आहेत. सगळ्यांना एसटी करण्यासाठी पहिल्यांदा मणिपूरनं 371 सी हे कलम रद्द करा अशी पहिल्यांदा ठराव का पास केलं पाहिजे ना, तेव्हा सगळे एसटी होतील. पण मी मैत्रींना दोष देत नाहीये. मैत्री जो सुपीक प्रदेश आहे, जेवढा डोंगराळ भाग आहे मणिपूरचा किंवा नागालँडचा, मिझोरामचा, सगळ्यांचा, सगळीकडे सोपान शेती होते. शेतीचा आसामनं आसाम राज्यानं आसामातून जेव्हा सगळी राज्य, नवीन राज्य, स्वतंत्र राज्य तयार झाली, तुम्ही आपले डोळा लावून झोपायचं बसमध्ये दिवसा कधी, आणि खडखड वाजले ओळखायचं की आता आसाम संपलेलं आहे. सगळा सुपीक प्रदेश आसामकडे गेलेला आहे, ठेवून घेतलेला आहे आसामने सगळा सुपीक प्रदेश. तुम्ही बघा, मी ह्यात काय सिद्ध करत नाहीये. आणि मग तो सगळा सुपीक प्रदेश मैत्रींच्या भागात आहे. कमी आहे, 740 किलोमीटर वगैरे वगैरे. आणि सगळा जो मग सगळ्यात आत्ता मैत्रिणीची लोकसंख्या वाढलेली आहे जवळपास, म्हणजे एकूण रेशोमध्ये 55-60% मैत्री आहेत, सुपीक प्रदेश आहे, त्यांचा कमी पडते. हे सगळ्या गोष्टी मान्य आहेत. बरं का. मी त्यांची पण बाजू घेतो मी, बरोबर आहे. आणि मग डोंगराळ सगळा भाग जो आहे, जो सुपीक नाही आहे, तिथं सोपान शेती होते, काय म्हणतात टेरेस फार्मिंग होतं. तो सुनील तांबेंनी दिलेला शब्द आहे माझ्याकडे, तो म्हणजे सोपान शेती. हा म्हणजे सोपान असतात ना आपल्याकडे असं. हां, तर त्या खूप कमी शेती आहे. एक तर झूम शेती होते किंवा सोपान शेती होते, उत्पन्न अत्यंत कमी मिळतं. म्हणून ते लोक काही खातात. त्याची कारण तिथं दडलेली आहेत. हो, नीट समजून घ्या. त्यांना दोष देऊ नका, ते अमुक खातात, तमुक खातात वगैरे. मग माझे बड़े मागे मित्र म्हणतात की पटोले जी हम सिर्फ एरोप्लेन नहीं खाता है. मतलब क्यों? वो लोहे का होता है ना, इसलिए नहीं खाता है. बरं का. हा विनोद असेल आणि हे पण त्याच्यावर हा उपाय नव्हे की कुकीवर आरोप करणे. मग नागांबद्दल आरोप करायला पाहिजेत ना. कुकीज का? कुकी नंतर आलेले आहे. कुकींचं आगमन हे नंतर झालेलं आहे, कारण ते त्याचे काय कारण असेल सामाजिक वगैरे वगैरे. तर 371 सी रद्द करण्यासाठी काहीतरी एक प्रोसेस असेल ना संसदेपर्यंतची, ती केली पाहिजे तर होईल. आणि समजा 371 रद्द करून सगळे एसटी झाले, कारण ह्या सगळ्या कलमांमध्ये त्या भागातले आदिवासी लोक जो निर्णय घेत नाहीत, स्थानिक लोक, तोपर्यंत त्या जमिनी कुणी घेऊ शकत नाही. मग कायदा बदलावा लागेल. कदाचित 2024 नंतर तो बदलला पण जाईल. मग कुणी म्हणजे काहीतरी ते जमिनीमध्ये अमुक सापडले, तमुक सापडले वगैरे. ते छोटं उदाहरण देऊन मी थांबतो. ओखामध्ये कोण? हा, लोथा ट्राईब राहते नागालँड जिल्ह्यामध्ये. त्यांच्या प्रदेशामध्ये 80च्या दशकामध्ये पेट्रोल सापडलेलं आहे. पेट्रोल आहे, पेट्रोल कमी. तर ते केंद्रानं निर्णयामध्ये घेतलं होतं का ते करूयात आपण, तर ते होऊ देत नाही. कारण तिथलं जोपर्यंत त्यांचं कलमबद्ध करता येणार नाही. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या भागात सापडलं ना, मग आमचं पेट्रोल तुमचं नाही आहे. जमीन आमची आहे ना, पेट्रोल आमचं आहे. काढायचं तर उत्पादन करता आम्ही देऊ, पण ते पेट्रोल आमच्या मालकीचं आहे.
लक्षात आलं तुमच्या. बाकीच्यांना काय म्हणतात, बाकीच्यांना काय त्याला विरोध काय करतात, एकदा का ते श्रीमंत झाले मग ते आमच्यावर दादागिरी करतील. ही तर भावकी आहे खरी. तिकडची सामाजिक व्यवस्था, तिकडची मानसिकता आपल्यापेक्षा अत्यंत वेगळी आहे. आपण समजून घेतली तर आपल्याला ते लोक कळतील. कुणाला नेपाळी म्हणू नका. नेपाळी म्हणणं म्हणजे शिवी सुदृश्य तू एक हमाल आहेस असं त्याचं मिनिंग होतं. त्यामुळं मला प्रश्न आवडतील. सॉरी, धन्यवाद. मी बघतो ते मी उभारून बोलतो पण